कधी असं वाटतं का, की जेवणात सगळं आहे, पण काहीतरी मिसिंग आहे? बस त्याच मिसिंग चवीसाठी आज मी घेऊन आले आहे एक साधा पण जबरदस्त ट्विस्ट. ही रेसिपी एवढी खास आहे, की अगदी साध्या जेवणालाही एकदम वेगळी चव देईल. ना खूप मेहनत, ना खूप साहित्य, पण चव मात्र अशी, की सगळे विचारतील, "हे काय नवीन केलंस?" आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट म्हणजे तुम्ही हे साइड डिश म्हणून सर्व्ह करू शकता आणि मुख्य जेवणाची चव वाढवू शकता. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतले. तेल गरम झालं की एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचा आहे. कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, छोटा पाव चमचा हळद घालून घ्यायचे. मसाले देखील कांद्यावरती परतून घ्यायचे. 1 ते 2 मिनिटभर कांदा परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटो मी जास्त बारीक नाही चिरलाय, थोडा मोठ्या-मोठ्या फोडी त्याच्या ठेवलेल्या आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या चटणीसाठी टोमॅटो बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता. बारीक चिरलेल्या टोमॅटोच्या चटणीची चव देखील अगदी छान लागते. तुम्हाला जर मोठे-मोठ्या फोडी ठेवायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीने चटणी करू शकता. टोमॅटो मऊ करून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ करत असताना अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे. टोमॅटो तुम्ही बघू शकता मऊ झालेला आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घालून पुन्हा ते मिक्स करून घ्यायचे आणि 1 मिनिटसाठी आणखी टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. या चटणीची चव आणखी वाढवण्यासाठी आपण यामध्ये 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. शेंगदाणे भाजून मिक्सरला जाडसर फिरवून त्याचा कूट तयार करून घ्या आणि तो या चटणीमध्ये घालून घ्या. शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे चटणीला अगदी छान चव येते. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल घालायचा तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता. त्याने सुद्धा चटणी अप्रतिम लागते चवीला. शेवटी गार्निश करण्यासाठी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि चटणी तयार झाली. गॅस बंद करून घ्यायचा आहे. ही चटणी तुम्ही पोळी, भाकरी किंवा भातासोबत देखील सर्व्ह करू शकता. चवीला अप्रतिम लागते, झटपट तयार होते. मुलांना किंवा मोठ्यांना तुम्ही टिफिनला देखील ही चटणी देऊ शकता. कधी काय भाजी करायची सुचत नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही चटणी बनवू शकता. बनवायला देखील अगदी सोपी आहे आणि झटपट तयार होते. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा जेणेकरून माझे येणारे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.